मध्ये मध्ये वालीच्या वेलाक वर जाण्यासाठी आम्ही ढाकाला येतलो, ती तुमका नंतर दाखवते मी लावताना. आता फक्त आपण गोळा करूया आणि घेऊन जाऊया. आणि त्यांची तळी इथून दिसणार नाही, खाली जाऊचं लागत, पण आपण खाली नको जाऊया. ते बघा पाणी दिसतं गडू झालेलं, तर त्यांची तळी या. मी पहिल्यांदा घेऊन येले, पप्पाने चालवूक दिल्याने गाडी माका आज. बाबूक विचारूया कसलो रस्ता बघा, असल्या रस्त्यात शिकवल्याने माका गाडी. ढाका नेऊ गेलो आम्ही आणि या साईडचा रस्तो बघा असो आणि या रस्त्यात गाडी चालवूक दिल्याने पप्पानी माका. हे बघा पप्पांच्या बाजूक बसून गाडी चालवणं म्हणजे ह्या असा दाखवते तुमका सगळा. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही ढाका नेऊ गेलो, या रस्त्यात गाडी चालवूक दिलेली आहे पप्पानी माका असल्या. गाडी कशी चालवलंय, गाडी बरी चालवलं. डोंगरात माका भीती वाटत होती. डोंगरात भीती वाटत होती, नियाड असल्या गाडी चालवतात. अरे पण मी माका शिकवतो ना पप्पा. रेडे आहेत आमचे हडे बघा. आणि गाडी वर गेले ना आम्ही पाठसून चालत जातो. काय माणूस आहे, गाडी गेली आमका घेऊन जाऊचा. आजोबा आणि मी येऊ पाठी. माझा टायवेल गाडी येत हा. हे बघा आजोबा येतात पाठसून. या रस्त्यात गाडी चालवूक दिली नाही असे पप्पा ना बाबू. चला जाऊया पटपट. धाक्का आमची बघा कशी असते ती हड्याची डोंगरातली. तुम्ही काढलाय काल? किती काढलाय? 500 ढाका काढल्याने एका दिवसात. दाखवते तुमका चला. दम लागलो, चला दम लागलो. हा ही बघा ही ढाका कडे मध्ये मध्ये ठेवलाय, जमा करूची हो. ही बघा हवी थोडी. पप्पांनी पाठीमागून गाडी घेऊन येतात. ही बघा यासाठी ढाका वगैरे सगळे काढून ठेवले नाही. इथून आपल्याला घेऊन जाऊचे ढाका. आणि ही सगळी जमीन आहे ती मलारांची आहे, आमच्या काकांची आहे. त्याच्यामुळे खाजगी मालमत्ता आहे, फॉरेस्टवाल्यांचा काय नाही. इथला आणि तोडला आता, म्हणजे ढाका तोडली आहेत फक्त वालींसाठी. तुमका दाखवतो ढाका वगैरे किती असते. आणि ते तळी आहे त्यांची मलारांची, ती तुमका दाखवते. ही बघा ढाका तोडून ठेवले नाहीत, मध्ये मध्ये तोडले नाही. ती आता सगळे जमा करूची आहेत, आपल्या वरतीपर्यंत तोडले नाहीत. आणि इकडे काजी वगैरे आहे, ही सगळी मलारांची जमीन आहे. मलारांच्या जमिनीतली म्हणजे त्यांचा राहण्याचा मलारांचा, त्यांची आम्ही ढाका काढलो वालिंका लावण्यासाठी. ही बघा. आणि इकडे त्यांची तळी पण आहे, बांबू वगैरे सगळी ती काजूची लागवड बांबूची लागवड वगैरे इकडे करतात. आणि ही बघा ढाका तोडून ठेवले नाहीत मध्ये मध्ये. वालीच्या वेलाक वर जाण्यासाठी आम्ही ढाकाला येतलो, ती तुमका नंतर दाखवते मी लावताना. आता फक्त आपण गोळा करूया आणि घेऊन जाऊया. आणि त्यांची तळी इथून दिसणार नाही, खाली जाऊचं लागत, पण आपण खाली नको जाऊया. ते बघा पाणी दिसतं गडू झालेलं, तर त्यांची तळी या. आणि ह्याच्यावरचा जो भाग आहे डोंगराचा तो फॉरेस्टवाल्यांचा, आणि त्याच्या खालचा सगळा मलारांचा. आपण जमा करूया ढाका. गाडी एक डोंगरात येऊक रस्तो नाही, त्याच्यामुळे ते काहीतरी हे करतात, पिकावून खणतात वगैरे पुढे येऊक. आणि दगड टाकलं मी पुढे येलो थोडा. हे बघा. आणि दरवर्षी इकडे आग लागता. आम्ही गेल्या वर्षी इलेलो आग मालक, तेव्हा काजू खूप भेटलेले भाजलेले. हे बघा ढाका काजींका मोहर आणि इलो चांगलो. आणि वातावरण बघा आजचं खूप मस्त आहे, एकदम भारी दिसतं. ढग वगैरे तुमका दाखवते. तळी इकडून दिसतात थोडी थोडी, आणि पाणी होता अजून. ती बघा. हे बघा वातावरण कसलं भारी आहे आजचं. ती बघा तळी, पाणी कमी झालं आता. आणि ह्याच्यात खूप मोठे मोठे मासे पण भेटतात. पण आता आपण खाली जाऊया नको या साईडने, पाण्याचा आवाज येता वाहता. आता हवता पाणी. पण ढाका बघूया अजून काही तोडले नाही आहेत ती. आणि इकडे काहीतरी कोल्हे वगैरे फिरतात, नका भय पण करता. आजोबांनी पाठी असं मग कोण घेऊन गेलं त्यांना कळायचं पण नाही. गाडी घेऊन येतो आपण, तो पण पुढे जाऊन येऊया. एवढी भीती नाही. बोकडकारी वगैरे वासरा वगैरे कोण कोण चराव घेणारे असतात डोंगरात, त्याच्यामुळे काय प्राण्यांका वगैरे घाबरायची गरज नसते. इकडे कोण ना कोण असतात, बकरेवाले तर असतातच कोणते डोंगरात. मानग्याची शेती करतात. हे बघा मानगे आहे त्यांची शेती, म्हणजे त्यांच्या जमिनीत त्यांच्याने लावले नाही आहेत. स्पेशल अशी शेती नाही करणार. वातावरण बघा. डोंगरात चढांना दम लागलो. पप्पा इले गाडी घेऊन पुढे, आम्ही इथे थांबलो आजोबा आणि. त्याच्यामुळे चलत चला आमका डोंगर असं चढा ना, मग त्याच्यामुळे दम लागलो. इकडे पण काहीतरी हा, आपण पुढे नको जाऊया. वाघ वगैरे असत भोक करीत.
आपण जाऊया पुढे. मागं काय भय करणार नाही, कारण जेव्हा लॉकडाऊन होतं ना तेव्हा मी म्हणजे आमचे रेडे वगैरे घेऊन इकडे डोंगरात वरपर्यंत गेलेलं असते, त्यामुळे माका भीती वगैरे वाटणार नाही. आणि पहिल्यापासून पप्पांसोबत राहा आणि घाबरायचा काही प्रश्न येणार नाही आमचं. वाघाक पण नाही घाबर नाही. मी आमच्या घराकडे वाघ येऊन गेलेलो आहे एकदा, आणि माझा आवाज इतकं मोठा, मी इथून कुकार मारले ना तरी आमच्या घराकडे ऐकत जातो, इतकं मोठा आवाज आहे माझा. आणि तुमका कधी कधी व्हिडिओ देणार नाही, तो जरा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मी खूप मोठ्यानं ओरडाक शकते. आमच्या घराकडे आवाज जातो इतक्या. हे बघा, आणि या डोंगराच्या वरच्या टोकापर्यंत मी गेलेला असेल. त्याला पटपट ढाका घेऊन जाऊया, पप्पानी येतात. हे बघा, डोंगरी भाग असल्यामुळे आमच्या इकडे रस्तो नाही, त्याच्यामुळे रिवर्स गाडी आणूची लागली आहे पाठीपाठी. याची मोठी ढाका कोण काढतं? मेडी सारखी ढाका काढून ठेवलेली. एकठाईची भरून झाली आहे, आता पुढे जाऊया चला. आणि डोंगरातले रस्ते बघा, अडसून सगळं हे पडून गेली आहे जमीन. पुढे जाऊन घेऊया आता बाकीची. लई जड रोली असतात त्याच्यामुळे दमक झाला. मग टावेल दिया याच्यात गाडी येता पुढे घेऊया. धावता धावता नाकतोंड आपण पडाक जाईल. बसा गाडी येते. दुसरी ट्रिप आहे ही. मागा पण गाडी चालवू देतात पप्पा, पण व्हिडिओ करू कोण नाही. आजोबा त्यांना काय व्हिडिओ करू घेऊचो नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ काय गाडी चालवताना बनवणे नाही मी. पप्पांचं बोलान खावचं लागतं, ऐकत म्हणून व्हिडिओ करू शकणार नाही, भय करता. जाऊया पटपट खाली, गाडी थांबली आपली. ही बघा दुसऱ्या ट्रिपीची इतकी आहेत, आणि आजोबा आणून देतात माझ्याकडे वर टाकूक. धमाक झाला धमाक झाला. सगळी शिडा भरून झाली आहेत पटपट, पट्टापट्ट झाली शिडा भरून. शेवटची 2 कामदार बरे नाही होते. लिया बांधून घेऊया परत नेऊ. आमचे रस्ते बरे नाही म्हणा, बांधूची लागतात ढाका. वडा वडा ही बघा दुसऱ्या ट्रिपीची ढाका आणून झाली आहे, आणि आजोबा इकडे शेडूक घेतले नाही. काय म्हणतात अरे का शेडूक नाही, काय म्हणतात शेलावक. हा शेलावक घेतले नाही. ऊन लागतं, किती ऊन आहे बघा. आजोबांक ऊन लागतं म्हणतात, तिकडे घेऊन चालले. आणि तिकडे पण ऊन जा. बसाक नाही तर बसाक असला तर बसाक सांगतलंय ना. ह्या आजोबांना बसण्यासाठी सोकाटान शेलण्यासाठी हे आजोबा इथे बसले आहेत, असे बसलेले आहेत. ते आता शेला होणार. ढाका शेला येतात बघा. कशी शेला होतात ते बघा. माझे आजोबा बाबू काका सॉरी त्या काकांचा कपाळ या ठोंबे काढले नाही. हे कसे शेला होतात, टोका काढतात जेणेकरून ती अशी जमिनीत खूप जाऊ गई आतमध्ये म्हणून. मग माझे आजोबा असे करतात. मग माझी आवश्यक वारी गावतात. वालींसाठी सगळी ढाका आणलेली आहेत ना. आजोबा आता टोका काढतात. ते का किती काम असतं बघा. आवाज असे येते खटखट खटखट.
मोबाईलवर बघा ही दुपारी केलेली ढाका असत आणि ही आता केले नाही. मस्त काम केलं नाही आजाने, फास्ट. बाबू अका, बाबू अका बघतच 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 तुका. हे बघ पांढरं कोंबवायचं ना आलाय का, सगळ्यांका घेऊन वरती जाता औनात. चल तू वरती पळ. थांब, ये 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 फोटो काढतेले ये. हे बघा संध्याकाळ सगळं पूर्ण करूचा. या काय आव्हान हे बघ कोपरू आणि मिरच्याचा त्याच्यातच जा. आमचं घर बघा प्रत्येकाचे पप्पाच घर बांधतो, जग बांधता. माझ्या बापाशी घर बांधला दांडो अडकतो मग. संध्याकाळ सगळा पूर्ण करूचा तर तुका 500 रुपये. हो दिवसाक 500 मजुरी होईया. 4दा तंबाखू खाऊ गयो, 4दा परत ह्या खाऊ गया. तंबाखू सावली परत आणि 500 रुपये मजुरी. तंबाखू बी खाऊचो नसता. भाई गाजे कडे गेले बरे होत. साधारण असत, साधारण जे बरे नाहीत ते टाकतो का नाही काय बघलं तंबाखू खाऊन बघलेलं मी यातला काहीतरी नेतात काका. ह्याच्या मुळी याचे ना त्या तुझ्या ह्यांका सांग तरी. लाईटा लाईटा बोल खड्या पुढे कर. हा लाईट आहे गाडी एक बघा मालावली मरे दाबून धरतो लागतं. आजानू माझ्या गाडी एक लाईट नाही, सायकल एक लाईट. ही काय भारी सायकल एक ब्रेक गावाचं नाही पण सायकल जागा उभी करून दाखव तुला. दाखव रे डेमो दाखव आमका दाखव मरे. आता लाजा नको चप्पल झरतला का चप्पलाचं काय केलं ना बघा सायकल थांबवून. ओ तो तुमच्या कपा को लाईट जोडीत असलो माणूसा गोट्यांका मकर सांगते ह्याची काय शुभेच्छा सांगू. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुमका. मकर संक्रांत झाली 2 दिवस झालेत. आज बाबू सांगता मला शुभेच्छा. डेलाचे व्हिडिओ केलं असतं बर्थडे लावचं होतं आधी केलं असतं बर्थडे लावणार. तुम्ही काय करताय दुसऱ्यांदा तंबाखू मळता खायचंच राहणार म्हणता छातीत दुखता खाऊन खाऊन काम. आता अटॅक उतरवलो किलो काय नात रडतली नात नंतर गाडी घेऊन येतली हाती फिट येतली. माका फिट नाही ना मी कोण. हे बघा एक बारके गावले असत आजोबांच्या कजली. जा ये जा ये जा रे. आता आहेत का जा तिने सायकल घेऊन ये ब्रेक थांबवून दाखव ना तसा नाही तो व्हिडिओ आता येऊ ना तो बघत. ए अजून मी उद्या टाकतलंय की नाही टाकतलंय. तो डेलाचा व्हिडिओ काळी येत असती कोणी येणं नाही. ही बघा हळदी कुंकाक जाऊन जमा करून दिली भांडी. दाखव मग आमका लाडू आणलं असतं ती ना रे बाबू. योग तो मी 4 लाडू आणून सांगलेले मागा भांडा बघतो. ह्या कोणत्या बरा केला पैसे घातले नाही आणि भांडा बरा दिले नाही. येतो का पेज खाऊ गुळाची ढेप आणि काय पावडर. किती जणांकडे जाऊन दिलं फेना. वा मग फुल बरा वाटतं. येस फुल बघा कसला भारी वाटतं आणि भांडा बघा मस्त. का आला भांडा मस्त. पावडर कपड्याची लाडू व्हायच्यात घ्या गोन देवा काय कसले लाडू असो तो नवीन घरात केला. हे बघा घरात केले लाडू. तो हातातलं माका द्या आधीचो घरात हो दुकानचं लाडू आणि घरातलं लाडू. भांडा माका आवडला मस्त. जा कोणी केला
मेघा वहिनी वा भारी मस्त. काल भांडी आणले का तिला कोणा कोणा दिली दम आणले ना पंढरीकडे जाधवांच्या ओ लाडू दिया माका ओ खाल्लोय तंबाखू हा तोंडात तू दिया माधू काकाकडे यो तो लाडू काय तरी आला लाडू माधू काका कडला का लाडू दिले नी माधू काका कडला वा आणि आज्यांका पेच खाऊ चमचो गावलेलो हा. खाऊन काढला काय चमचो गावलो आज्यांका पेच खाऊ लाडू खाया चमचो मस्त असतो. नाही ठेवले गुतून. बुतूत किती ठेवले नाही हो होय गंड येले ना आज्यानं गंड येत आहे माका किसो दाखवा माका दिया लाडू पितो होयो. तो पांढरो लाडू माको होयो पांढरा माका माको येस आज्यानी मानून दिलेलो हा लाडू पिवगू लागलो. आमका असं 100 रुपये मजुरी देऊन कामगारांचा काय उपयोग सांगा. शिराड बघा त्याच्यावर कसली वेल चढतली आणि कसे वाली लागतले ह्यो ठोंबो यो 500 रुपये हालू ना आपण नाही इतको जडा 500 रुपये मजूर या शिरा. बॅट घेऊन इलो पोरगू खेळाक आव्हान लावक जाऊचं त्यांच्याकडे जाऊयाच प्लॅन चेंज झालो आव्हान लावक उभे राहा पाटकडे नको उभ्या राहा कायचा जागा नाही होय मरे यासाठी का बघते तरी पण ट्राय करूया. चल चल रवलय नको हे फाडून घालची चल चढाक पप्पान चाललेलं ना उतारतय डोके जाती जाऊन बाबूक घेऊनच जाऊया मला रनकडे आव्हान लावक. आज काय नाही आज ढाका वगैरे आणलो ढाका शेलायलो वगैरे शेलायलो म्हणजे ते टोका काढलो चांगली आतमध्ये जमिनीत जाऊ होई म्हणा नाही पाठीमागे जी तुमका वाली दिसतात त्या वालींका मारूची ढाका 3 कोपरे वाली केलो आम्ही 3 कोपऱ्यांका ढाका मारूची आणि पप्पा बोलवते कम पडतील अजून काढू हवीत थोडी बघूया माणूस घालून काढून घेतील डोंगरात जाऊन. आणि आता अजून काय करूचं नाही आव्हान लावून दिलंय मी आताच काकाकडसून आणि बाकी काय नाही. तुमका जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय.